अमरावती शहरातील श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित तक्षशिला महाविद्यालय येथील पत्रकारिता व जनसंवाद विभाग राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्राध्यापक PR.S. राव हे होते, तर स्वागताध्यक्ष म्हणून तक्षशिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पडवाल मल्लू उपस्थित होते। कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नवभारत तथा नवराष्ट्राचे जिल्हा प्रतिनिधी त्रिदीप वानखडे, डॉक्टर कमलाकर पायस, विदर्भ न्यूजचे संपादक उमेश लोटे, दैनिक विदर्भ मतदार शहर प्रतिनिधी नयन मुंडे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ अनिल पिंजरकर, समुपदेशक गजेंद्र बेलसरे, प्राध्यापक बबन इंगोले, प्राध्यापक प्रितेश पाटील, डॉक्टर पेटे यांच्यासह अन्य मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्मृतिशेष दादासाहेब गवई यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पूजन करण्यात आले। व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले। कारण असं का टेक्नॉलॉजी इतकी आलेली आहे का आता तुम्हाला बसल्या बसल्या सर्व काही मिळते। फॉर एक्झाम्पल आज व्हॉट्सअप आहे, आज व्हॉट्सअपवर इतके ग्रुप झालेले आहे पत्रकारांचे का शेवटचा जो घटक आहे म्हणजे शेवटचं जे आपण तालुका म्हणतो आणि जे सर्वात मागासलेलं म्हणतो असं धारणीला पण अगर काही एखादी मोठी लहान मोठी घटना झाली तर ते व्हॉट्सअपवर ताबडतोब फ्लॅश होते। अन्यथा मी सांगेल की या क्षेत्रात पत्रकार म्हणून कोणाची चाटुगिरी केल्यापेक्षा स्वाभिमानाने आणि एक दिवस 100 दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगावं अशी पत्रकारिता करावी। सर्व भावी पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो। थांबतो। पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करीत असताना आपल्याला दररोज एक नवीन आव्हान असतं। सकाळी उठल्याबरोबर घरी जायला आमच्यासाठी वेळ नसतो। कुणाचा तरी फोन येतो, आम्ही धावतो, कुठे धावतो माहीत नसते, कुठे जायचं हे माहीत नसते। बायको विचारते डबा बांधून देऊ का, तो खातो आम्ही संध्याकाळी रात्री। अशी आमची वृत्तपत्र क्षेत्रातील आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाच्या सर्व काम करणाऱ्या पत्रकारांची अवस्था असते। शेवटी ज्यावेळी आम्ही या ठिकाणी पाहतो की आम्ही ज्या गोष्टीसाठी धडपडत असतो, समाजासाठी अहोरात्र कष्ट घेत असतो, तुलनात्मक दृष्ट्या आज जर आम्ही ग्रामीण पत्रकार म्हटलंय किंवा आपल्यासारख्या अमरावती शहरामध्ये मध्यम शहरामध्ये काम करीत असणारे पत्रकार म्हटले तर आम्हाला तुटपुंजा मिळकतीमध्ये आमचं समाधान मानावं लागतं। मान्यवरांचे विचार व्यक्त झाल्यानंतर HIV जनजागृतीचे पथनाट्य तक्षशिला महाविद्यालय पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांनी एड्स संदर्भात जनजागृतीपर पथनाट्य सादर केले। या पथनाट्यातून एड्स व HIV संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज। कोणती बिमारी तो